ते माळसकराचं पोरगं ना ते आब्या. आयला चांगलं होतं ते. म्हणजे भाई चांगला जॉब-बिब करतोय पुण्यात. पण त्याला काय झालंय काय माहिती आजकाल व्हिडिओ बनवायला लागलाय तो. काही येड्या अरे माळसकराच्या पोरगं नाही का ते त्याने व्हिडिओ बनवायला चालू केले. काही पण व्हिडिओ टाकतोय येड्यावानी नाही का. काय त्याला अक्कल आहे का? गप आपला जॉब आहे पुण्याला ते जॉब करायचा ते सोडून काय हे धंदे चालू केलेत. काय भेटणार आहे व्हिडिओ 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 बनवून? अरे माळसकराच्या पोरगं नाही का ते त्याने व्हिडिओ बनवायला चालू केले. काही पण व्हिडिओ टाकतोय येड्यावानी नाही का. काय त्याला अक्कल आहे का? गप आपला जॉब आहे पुण्याला ते जॉब करायचा ते सोडून काय हे धंदे चालू केलेत. काय भेटणार आहे व्हिडिओ 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 बनवून? तर मित्रांनो, आज हा व्हिडिओ ब्लॉग नाहीये. तर मी सांगणार आहे माझे हॉनेस्टली मी जेव्हा हे कंटेंट क्रिएशन जर्नी स्टार्ट केली, तेव्हा माझ्या घरच्यांची रिएक्शन काय होती आणि त्याच्यासोबत रिलेटिव्हची तर वेगळीच. फार पुढेच गेले ते रिलेटिव्हज. जसं काही मी काही कोणतरी पापच करतोय. जर तुम्ही पण ही गोष्ट नक्की रिलेट कराल, जर तुम्ही नवीन कंटेंट क्रिएटर असाल आणि काहीतरी Instaवर वगैरे कुठेतरी YouTubeवर तुम्ही व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आणि तुम्ही पण हा व्हिडिओ आहे ना, नक्की रिलेट करणार. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तुम्हाला सांगतो माझ्या घरच्यांची रिॲक्शन काय होती आणि रिलेटिव्हज काय-काय म्हणलेत. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ आणि स्वागत तुमचं आपल्या YouTubeच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आज खूप सेन्सिटिव्ह विषय. माझ्या घरच्यांची रिॲक्शन काय होती जेव्हा मी हा ब्लॉगिंग चॅनल चालू केला आणि नवीन कंटेंट किंवा नवीन व्हिडिओ आहे ना, Instaवर वगैरे सगळीकडं जे माझ्या मनाला वाटेल ते पोस्ट करायला चालू केलं, तेव्हा माझ्या घरच्यांची एवढी रिएक्शन खतरनाक होती आणि नातेवाईकांची तर बाबा विचारायलाच नको काय-काय. तर आपण जाऊया इथून काही महिने पाठीमागे. A few moments later. तो दिवस होता 7 जानेवारी 2026 चा. माझ्या बऱ्याच दिवसापासून माझ्या डोक्यात होतं, की मला कंटेंट क्रिएशन चालू करायचंय, पण माझी सगळी गोष्ट येऊन अडत होती. कुठं माहिती का? लोकं काय म्हणतील? माझे घरचे काय म्हणतील? माझे जवळचे आप्तेष्ट नातेवाईक यांचं काय म्हणणं असेल? पण शेवटी तो मी निर्णय घेतला आणि माझे व्हिडिओ बनवायला चालू केलं. तर मित्रांनो, कसं असतं माहिती का? गोष्ट कॉन्फिडन्सची नाहीये. गोष्ट तुमच्या इनसाइट्सची आहे. तुम्हाला तुम्हाला काय वाटतंय स्पेशली? तुम्ही लोकांचा विचार करणं सोडून द्या. तर झालं असं 7 जानेवारी 2026 चा दिवस होता आणि त्यात माझ्या एका फ्रेंडने मला आहे ना खूप पुश केलं, की "बाबा तू काहीतरी कर आयुष्यात. हे जॉब वगैरे करून काय होणार आहे? एकतर गव्हर्नमेंटचा अभ्यास तरी कर, नाहीतर दुसरं काहीतरी कर." पण मी म्हणलं मला जे आवडते ना मी ते करणार. भले त्यात मला माघार काय आहे ना, म्हणजे माझं त्यात अपयश काय आहे ना, पण मला शेवटी खंत नाही राहिली पाहिजे, की बाबा मी हे का केलं नाही? येस. म्हणून ही जर्नी त्या दिवसापासून स्टार्ट झाली आणि आत्तापर्यंत आपले 614 सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेत. तसेच वर्षानुवर्षे रील्स बघत होतो, स्टोऱ्या बघत होतो, YouTubeचे व्लॉग बघत होतो. पण एक दिवस असा आला, तो दिवस होता 7 जानेवारी 2026 चा, की म्हटलं चला बाबा एक तर ट्राय करून तर बघू. नक्की हे कंटेंट असते तरी काय? आणि प्रश्न तो नव्हता व्हिडिओ बनवण्याचा आणि व्हिडिओ पोस्ट करण्याचा. प्रश्न सगळ्यात मोठा उपस्थित होत होता, तो म्हणजे घरचे काय म्हणतील? नाहीतर ही जर्नी मी ना 2 ते 3 वर्षापूर्वीच चालू करणार होतो. पण हे सगळं माझं अडलं होतं. घरचे काय म्हणतील? फॅमिली. 2,000 years later. तर मित्रांनो, कसेबसे मी ना व्हिडिओ वगैरे चालू केले बनवायला. हळू माझे सबस्क्रायबर्स वाढत गेले. 614 सबस्क्रायबर्सपर्यंत हा आपला प्रवास येऊन थांबलेला नाहीये. कंटिन्यू चालूच राहणार आहे. पण 614 सबस्क्रायबर्स आपले कंप्लीट झालेत. तर पहिल्यांदा घरच्यांची रिएक्शन काय होती माहिती का? मी कधी पण असं आहे ना सुट्टीला वगैरे घरी गेलो ना, तर विचारायचे. मम्मी तर अजून पण म्हणते, "बाबा मला व्हिडिओमध्ये घेऊ नको. काय माझा अवतार आहे. काय बघ केस कुठं चालल्यात. कसला शर्ट घातलाय फाटका." मी म्हणलं, "अरे जग सगळं तसंच आहे. फक्त ते जे तुला दाखवतात ना व्हिडिओत, ते सगळं खोटं दाखवतात. मी फक्त एक खरं दाखवण्याचा प्रयत्न करतोय." मग पप्पा विचारतात, की "कधीपासून पैसे वगैरे स्टार्ट होतात काय?" म्हणजे भाई एक त्यांचा मग सामान्य प्रश्न आहे ना, की बाबा तू हे करतोय तर मग हे कधीपासून काय असतं? मग आजीचं तर वेगळंच. "काय हे व्हिडिओ? थांब मला पदर घेऊ दे, आणि हे घेऊ दे, ते घेऊ दे."
मग गावाकडले मित्र वगैरे पण भरपूर म्हटले, "करतोय, चांगलं कर." ज्यांना ॲक्चुअली खरंच माहिती आहे की कंटेंट क्रिएशन काय आहे आणि कॅमेरासमोर बोलणं किती हार्ड असतं, किती टेक घ्यावा लागतात, किती परफेक्टली सगळं बोलता आलं पाहिजे, की काही पण बोलून नाही जमत तुम्हाला. त्यांनी खूप सपोर्ट केला. मित्र अजून पण सांगतो, पण काही मित्र आहे की बाबा काय ते सस्ता यूट्यूबर वगैरे काही पण म्हणतात, पण आपल्याला काही फरक पडत नाही. घरच्यांचे ना खूप सारे प्रश्न होते. म्हणजे याच्यातून किती पैसे भेटतात? मग हे किती दिवस करायचं? मग पैसे चालू होणार. मग तू हे कॅमेरा वगैरे घ्यायला पैसे, पैसे कुठून आणले? स्टँड-बिंड सगळं. मग हे माईक हे ह्याचं कसं असते? हे कसं यूज करतात? त्याचा वापर काय आहे? आणि हे कुणी केलंय का आधी? का तूच लागलाय करायला? असे माझ्या घरच्यांसमोर प्रश्नांचं भांडार माझ्यासमोर येऊन मांडलं होतं. आणि मी हळू-हळू कसाबसा एक-एक क्वेश्चनचा आन्सर त्यांना करत होतो. त्यानंतर प्रश्न येतो नातेवाईकांचा. काही नातेवाईक तोंडावर नाही बोलत, मागं बोलतात, की "काय करतोय तो? काय केलं पाहिजे त्यानी? लग्नाचं वय झालंय, ते सोडून दिलंय. हे बसला व्हिडिओ बनवत. काय होणार आहे का?" अरे पण फोन माझा, आयुष्य माझं, आवड माझी. तुम्हाला नाही बघायचं तर अनफॉलो करा ना. तुम्हाला सांगितलंय कोणी बघायला? बरोबर आहे का नाही? असे असतात काही-काही, पण काही-काही जणांनी खूप सपोर्ट केलेला आहे. मित्रांनो माझे व्हिडिओ पण त्यांनी त्यांच्या स्टोरीला ठेवलेत. पुढं रोज बघतात, रोज कमेंट्स करतात. जे आपले जवळचे आहे ते. पण काही-काही असतात ना ते लांबचे वगैरे दूरचे. आज नागपंचमी आहे, म्हणून मी असं केलं. आणि रिलेटिव्हज पण आहे ना, कधी कुठं असं लग्नाला गेलं ना मम्मी-पप्पांसोबत किंवा आता काही फंक्शन आहे तर भेटणार, तेव्हा मी असा व्हिडिओ वगैरे चालू करून नाही का, आपलं असंच कंटेंट चालू करायचं शूट करायला. आणि तेव्हा त्यांची रिएक्शन राहायची, की "बाबा हे करून काय भेटणार आहे तुला? ह्याच्याऐवजी अभ्यास कर, गव्हर्नमेंटला लागशील." मी म्हणलं, "तुमची पोरं काय करतायत ते बघा ना." हां, कशाला उगाच दुसऱ्याच्या धोत्रात हात घालताय. हे सगळं झालं ना, मग सगळं घरच्यांचे मी ना थोडं माइंड जरा डायव्हर्ट केलं. कसे म्हणजे मी करतोय, कसं ट्राय करतोय. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका अजिबात. ज्यांना बोलायचंय ते बोलणारच आहे. तुम्हाला काय ते काही ₹2, ₹5 आणून नाही देणार. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. हे असं कसंबसं सांगून बाबा मी ना तुम्हाला माहिती आहे ना आपली सो कॉल्ड सोसायटी, आपला समाज लय भयंकर आहे बाबा. आणि मग पुढचा पॉइंट येतो भाई, मी थोडा इमोशनल व्हायचो नाही का, म्हणजे रिलेटिव्ह असे बोलतात आहे भाई, की "हे करून काय भेटणार आहे?" माणूस विचार करतो बाबा. तुम्ही किती पण म्हणा, की "मी विचार नाही करत, काय नाही, मला काही घेणं-देणं नाही." पण झोपताना का होईना आपल्या डोक्यात विचार येतो. तेव्हा वाटायचं, की खरंच मी ही जर्नी स्टार्ट केली आहे. त्यानंतर कधी-कधी सेल्फ डाऊट पण यायचा. मग स्वतःला सावरायचो. आणि असं झालं एकदा, मी भाई सोडून देणार होतो डायरेक्ट. डायरेक्ट सोडून देणार होतो. बस बंद झालं. मला नव्हतं सहन होत. पण नंतर म्हणलं, "भाई तू का त्या लोकांकडे लक्ष देतोय? त्यांनी आयुष्यात काही असं प्रोडक्टिव्ह केलंच नाहीये." जेन्युइनली खरं सांगायचं झालं, तर प्रश्न हा नव्हता, की कॅमेरासमोर लोकं काय म्हणतील? कॅमेरासमोर बोलता येईल का नाही? प्रश्न हा होता, पुढे जाऊन सपोर्ट मिळेल का नाही? हा सेल्फ डाऊट मला होता. पण भाई मी आता हळू-हळू ती जर्नी स्टार्ट केली. 614 सबस्क्रायबर्स झालेत. व्ह्यूज पण येत नव्हते पहिले माझ्या व्हिडिओला. मग असं वाटायचं की भाई आपण काही रॉंग पाथ तर चूज नाही केला ना. पण नंतर मग असे थोडे मोटिव्हेशनल व्हिडिओ बघून जे जुने क्रिएटर आहे, त्यांनी पण त्यांच्या पण ग्रोथ पिरियडमध्ये असेच त्यांना सपोर्ट भेटत नव्हता. व्ह्यूज कमी होते. पण ते करत राहिले, कंटिन्युअसली करत राहिले, कन्सिस्टन्सी ठेवली आणि आज ते कुठे आहे म्हणून हा हा फक्त हा डिसिजन माझ्या मनात मला पटायचा आणि मग मी रोज व्हिडिओ टाकत राहिलो, टाकत राहिलो, टाकत राहिलो. तर मित्रांनो, ही होती माझ्या कंटेंट क्रिएशनची जर्नी आणि भरपूर सारे घरच्यांचे डाउट्स, रिलेटिव्हचे क्वेश्चन. पण मी एका निर्णयावर ठाम राहिलो, हे मला करायचंय का? करायचंय तर येस, स्टँड घे. लोकांना उत्तर द्यायला तयार राहा. बाकी काही घेणं-देणं नाही कोणाशी. आपला ती कशी ह्याला झापड लावलेली असते घोड्याला. तुला सरळ जायचंय, सरळ तुझा गोल काय आहे? तिकडे जायचं तुला. इकडलं काय चाललंय, इकडे काय चाललंय, काही घेणं-देणं नाही. तर असा सगळा आता जर्नी स्टार्ट झाली आहे. आत्ता शिकतर आपण फक्त स्टोरी चालू केली आहे आणि स्टोरी कंटिन्यूअस आपण लिहित राहणार आहे. आणि जोपर्यंत आपल्या दम आहे, जीवात जीव आहे, तोपर्यंत कॅमेरा थांबणार नाही. ही स्टोरी, ही जर्नी थांबणार नाही.
आणि तुम्ही पण जर नवीन कंटेंट क्रिएटर असाल आणि तुम्हाला पण असे सेल्फ डाऊटमध्ये असाल, घरचे काय म्हणतील, दारचे काय म्हणतील, बाहेरचे काय म्हणतील, आतले काय म्हणतील, काही घेणं-देणं नाही. सोडून द्या सगळं. कॅमेरा उचला, स्टार्ट करा, बोला. काय व्हिडिओ टाकायचे ते टाका, तुम्हाला पटेल ते. मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? तुम्हाला पण हा व्हिडिओ नक्की रिलेट करणार मला 100% माहिती आहे. कारण मी पण एका मिडल क्लास फॅमिलीमधला आहे आणि तुम्ही पण जे नवीन हा व्हिडिओ माझे बघत असाल ते पण सगळे मिडल क्लास फॅमिलीमधले असतील. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुमचा भाऊ आहे ना राव इथं तुम्हाला सगळं नॉलेज द्यायला, सगळ्या थिंग्स सांगायला, सगळं तुमच्या मनात घुसायला. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. हे बघ भाई, हा कोणता पॉडकास्ट नाहीये. पण मी माझं आहे ना जेन्युइनली सांगतो, मी जेव्हा कॉन्टेंट क्रिएशन जर्नी स्टार्ट केली ना, तेव्हा मला म्हणजे एवढा मी सेल्फ डाऊटमध्ये होतो. कारण माझ्या घरच्यांची रिएक्शन एवढी खतरनाक होती. आणि घरच्यांना अजून पेटवून देणारे ते आपले सो कॉल्ड सोसायटीमधले आपले रिलेटिव्हज, नातेवाईक असतात ना, भाई त्यांनी तर माझं आहे ना भयंकर डोकं खाल्लं होतं. ते माळेसकराचं पोरगं ना ते आब्या, यायला चांगलं होतं ते. म्हणजे भाई चांगला जॉब-बिब करतोय पुण्यात. पण त्याला काय झालंय काय माहिती, आजकाल व्हिडिओ बनवायला लागलाय तो. काही येड्यावानी व्हिडिओ टाकतोय. काय होणार आहे हे सगळं करून? आपला बाप इकडे रानात एवढं कष्ट करतोय, ते सोडून दिलं त्याच्याकडे बघायचं काय तर हे काहीतरी वेगळंच चाललंय याचं. म्हणजे भाई असतं ना भाई एक असं. पण त्यांना काय माहिती ना, की मी एक का म्हणून स्टार्ट करतोय. मी काय माझा काय जॉब सोडून दिलाय का?